नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एकविराईच्या दारातून. आता आपण आहोत कारल्यामध्ये आणि आपल्यासोबत आहे देवांश आणि आपली हास्या. त्यांचा दोघांचा आज जायवल आहे. तर हास्याला तुम्हाला थोड्या वेळातच भेटवतो. रेडी होतात आहेत. अजून काही आपण त्यांना टोपलीमध्ये घेऊन जाणार आहोत. तर ते तुम्हाला बघायला भेटणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर हे बघा देवांश पण असा रेडी झालाय. थोडासा रेडी व्हायचा राहिलाय. नंतर तुम्ही बघणार आहोत. आता नाचत गाजत आम्ही जाणार आहोत आईच्या दर्शनासाठी आणि आईला आपण देवांशी केस आहेत ते अर्पण करणार आहोत. तर चला जाऊया ना. बाय कर, बाय बाय बाय. तर चला, एकविरा माते की जय. तर हे बघा मित्रांनो, तुम्हाला बोललो टोपलीमध्ये नेणार आहेत आपण. तर हे बघा आपले 2 टोपली आलेत आहेत. तर हे बघा, ही आहे हास्याची आई आणि इथे आहे देवांशी आई. आणि देवांश बसला आणि देवांश खुश आहे, मग अजून रडा होता. हा बघा. आणि इथे आपली हास्या सुद्धा आली आहे. हे हॅलो, हे बघा हास्या सुद्धा आली आहे आणि हास्या घाबरते आहे. हास्या घाबरते आणि देवांश जरा खुश आहे. हे बघा हास्या घाबरली आहे. आणि इथे देवांश तर भरपूर खुश आहे. देवांश भरपूर खुश आहे बघा. हे देवांश हाय. आणि इथे आपली हास्या ताई खूप घाबरते आहे. हे बघा, ती घाबरते बसण्यासाठी. तिला पाहिजे पप्पा. तर आता मनुजा तिला शांत करतोय आणि नंतर मग तिला पुन्हा एकदा बसवणार टोपलीमध्ये. बघूया आता ती शांत होते का. हास्या हाय. मित्रांनो, हे बघा आपली सर्व मंडळ निघाली आहे आई माऊलीला मानपान घेऊन. हे बघा सर्वजण निघालेत आणि आता आपण आई माऊलीचा उदो करत निघणार आहोत आई माऊलीच्या दर्शनासाठी. तर आई माऊलीला खणा नारळाची ओटी घेतली आहे, आई माऊली देणार आहोत आपण. हे बघा बाकीची मंडळी. तर चला. तर मित्रांनो, फायनली आपण निघालोय आता आई माऊलीच्या दर्शनासाठी. सर्वजण निघालोय, सर्व रेडी झालेत, खूप खुश आहेत सर्वजण. आणि आपण बघू. तर मित्रांनो, तुम्ही जल्लोष बघू शकता आपला सर्व. आणि ही सर्व मंडळी हे बघा पूर्ण रेडी झाले, सर्वजण निघालो आता. तर चला जाऊया आई माऊलीचा, माझ्या एकविराईचा उदो. तर मित्रांनो, आता आपण आलोय आहे, बघू शकता एकविराईच्या पायरा मंदिर जवळ. तर हे पायरा मंदिर आहे. तर पायरा मंदिर जाऊया, दर्शन घेऊया. आता आपली सर्व मंडळी जाते आतमध्ये, थोडा फोटोशूट होतोय आहे. हे बघू शकता. हे बघा इथे आपले 2 कोंबडे आहेत ते ठेवलेत आणि इथे आपला फोटोशूट होते आहे. बाकी हे आपला श्री आई एकविरा देवी शक्तीपीठ पायथा मंदिर वेहरेगाव. तर चला आता जाऊया आणि आई माऊलीचं दर्शन करून घेऊया.
तर मित्रांनो फायनली आलोय, बघू शकता माझ्या पाठीमागे आई माऊलीचा दरबार आहे आणि आपण पोहोचलोय सर्वजण. हे बघा आता पुढे हास्या गेली आपली आणि देवांश मात्र इथे पाठीमागे कुठे. हा बघा देवांश मात्र इथे. देवांशला खूप झोप आली आहे आणि हास्य मात्र खूप हसते आहे, खरंच खूप खुश आहे ती. हे बघा तर आता इथे हा बघा, हे बघा इथे आपल्याला हास्य बघायला भेटतंय. तर हास्य मात्र खूप खुश आहे. हे हास्या, हे बघा. आणि हा बघा देवांश दादा मात्र नाराज आहे आता. हा बघा झोपतोय आहे थोडा. तर चला जाऊया, सर्व मंडळी आपली जमली आहे इथे. चला मित्रांनो आता चाललोय आपण एकविराईच्या दर्शनासाठी. हे बघा लाईन मध्ये लागलोय आपण, आज चाललोय आणि आज खूप कमी गर्दी आहे. नेहमी आहे ना त्या साईडून लाईन असते. आता आपण समोरून आलोय, तर लाईन मध्ये जाऊया, दर्शन करूया. तर आपल्या अर्ध्या मंडळीने दर्शन घेतलंय सुद्धा. चला जाऊया आई माऊलीच्या दर्शनासाठी. खूप खुश आहे कारण आज गर्दी पण नाही आहे आणि आपल्याला जायवल सोहळा आहे, त्याच्यामुळे सर्व मंडळी आहे जवळच. चला एकविरा माते की जय. तर मित्रांनो आता आपलं खूप छान असं दर्शन झालंय आहे आणि मित्रांनो आता चालू आहे मार्गशीर्ष गुरुवार चालू आहे. तर त्याच्यामुळे आता आपल्याला गर्दी कमी बघायला भेटते आणि आज परत बुधवार आहे. तर आज परत बुधवार आहे त्याच्यामुळे पण गर्दी कमी आहे. उद्या बहुतेक गर्दी असेल कारण ह्या टायमातला सर्वजण कोल्हापूरची महालक्ष्मी तिकडे जातात दर्शनासाठी. आपण दर्शन केलंय, दर्शन खूप छान झालंय आहे. सोबत आपली भूमिका ताईच्या अंगामध्ये आज आपल्या एकविरा आईचा वारं आलेलं. तर ते सुद्धा आता शांत झालंय आणि आता आपण करणार आहोत जायवल. तर जायवल करण्यासाठी सध्या गर्दी खूप आहे आणि आपला पण नंबर लावलेला आहे. तर नंबर आल्यावर आपण दाखवू की जायवल करतायत ते. तर चला एकविरा माते की जय. एकविरा माते की जय. मित्रांनो आपलं आता जायवल करून झालंय आहे. मगाशी दर्शन केल्यानंतर जायवल केलं. जायवल करण्याची फी जास्ती नाही, 500 रुपये घेतात मामांकडून आणि 200 रुपये असे 700 रुपये घेतात. तर 700 रुपये घेतलेत आहेत. ती म्हणजे दक्षिणाच आहे. तर दक्षिणा दिली आपण आणि दर्शन केलंय. आता निघतोय जातोय खाली
जेवणार आहोत. जेवण नंतर मग आपली रिटर्न प्रवासाला सुरुवात होणार आहे. तर चला आता जाऊया. एकविरा माते की जय. तर मित्रांनो आता त्याला जेवायचा टाइम झालाय. जेवायला बसतोय आहे बघा. बाकी आपल्यासोबत अमोलदा आणि इथे निशांदा आणि हेमंतदा. हाय गाइस, जेवायला या. चला आपल्या जेवणामध्ये काय जेवणामध्ये बघायचा कालवण आहे, कुपा मसाला आणि सकला. ओके सकला एवढं सगळं जेवणामध्ये आहे. तर मित्रांनो हे बघा आमची आजची काय अशी मेजवानी आहे. हे बघा हा सकला आणि इथे आपला बगी म्हणजे रिबन फिश. तर खूप छान असं जेवण आलं. तर मित्रांनो चला आता जेवतोय जेवायला या. भेटू नंतर. A few moments later. नमस्कार मित्रांनो, गुड इव्हिनिंग मित्रांनो. आता आपल्या ट्रिपला पूर्णविराम लागतोय आहे. तर मित्रांनो आपल्या गावची मंडळी आलेली नाही आणि आपण मुंबईवरून आलेलो. तर असे सर्वजण आता चाललोय आता घरी पुन्हा. संध्याकाळच्या वाजलेत 6. तर आपल्या गाडीसुद्धा रेडी झाली आहे, निघतोय आहे. तर ही बघा आपली गावावरनं गाडी आलेली आणि ती आपली मुंबईवरनं गाडी आलेली. तर हे बघा काका आहेत. तर तुमची ही जर्नीने हा प्रवास आणि हा आनंदमय सोहळा कसा होता तुमच्यासाठी? छान होतं, छान झालं. छान झालंय सर्व. तर काका सुद्धा खूप खुश आहेत, बघू शकता हे बघा. तर चला जाऊया, सर्वांना भेटूया आतमध्ये गाडीमध्ये. तर हे बघा बाकीची सर्व मंडळी हे बघा सर्व चाललेत गावी आता. बाय 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 बाय. हे बघा बाय बाय. हे बघा बाय कर. हे बघा चला सर्व मंडळी चालली आहे. 5 मंडळी रिटर्न चालले सर्वजण. नेक्स्ट टाइम भेटू आता नेक्स्ट ट्रिपला कुठे असेल तर. चला ऐकू वाटते की चला बाय 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 बाय. तर मित्रांनो ही आपली गावकरी मंडळी आली. त्याच्यामुळे जो आपला बर्थडे होता तो खूप छान आणि खूप जोरात झाला आणि उत्साही वातावरण होता, आनंदमय वातावरण होता. सोबतच ते आल्यामुळे कोणाची कमी वाटली नाही. तर थँक्यू ऑलवेज सर्वांसाठी. तुम्ही एवढा गावावरून प्रवास करून आलात. परत एनर्जी होती आणि रात्रभर नाचले, मजा केली आहे. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये आणि आजसुद्धा आपण एन्जॉय केले. तर आता चाललेत, त्यांना लास्ट बाय बाय करण्याची वेळ आली आहे. चला बाय 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 बाय. सावकाश जावा, काळजी घ्या. चला. तर मित्रांनो आता आपली ट्रिप जी संपूर्ण होते आहे तर त्याच्यामागलं कारण आहे ते म्हणजे आपला दीपेशदा आणि त्यांची महालक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. तर त्यांच्याकडनं जाणून घ्यावं की ते कुठे टूर्स करतात, काय करतात. तर आपल्यासोबत आहे आता दीपेशदा आणि आपली बुकिंग केलेलं आपल्यासोबत आहे निशिकांदा. तर निशिकांदानी बुकिंग केलं आहे. तर निशिकांदा तुझा एक्सपिरियन्स कसा होता महालक्ष्मी टूर्ससोबत? अतिशय छान होता. ॲक्च्युली यांच्याकडे माझा काही संबंध नव्हता. मी ज्यांच्याकडे बुकिंग केली त्यांच्या वाया करत त्यांच्याकडे बुकिंग आली आणि त्यांनी पण काही जास्त हे नाही. ॲक्च्युली काय असतं, एक तर रेटमध्ये चढेओढ असते. दुसरी गोष्ट त्यांच्या मी इकडे येणार नाही, मी वरती सोडणार नाही, मी तुम्हाला खाली सोडणार नाही. पण अतिशय छान सहकार्य केला. मध्येच आम्ही एक तास थांबलो तिथे पण त्यांनी काही चिडचिड केली नाही का गाडी थांबली आहे, गाडी इथे आहे, गाडी इथे आहे, काही नाही केली. आणि अतिशय छान असं सहकार्य केलं आहे. मी आतापर्यंत एकविरेला कमीत कमी 10 ते 12 वर्ष येतो आहे आणि तेव्हा ना ड्रायव्हर लोकांची खूप चिडचिड असते. पण ह्यांचा खूप मला चांगला अनुभव आला आणि मला आवडला यांचा हे. तर क्षितिज तुझं काय म्हणणं होतं की आता आपण एवढी ट्रिप सक्सेसफुली पार पाडतोय, त्याच्यामध्ये महालक्ष्मी टूर्सचा ऑब्विसली हात आहेच. तर तुझं काय म्हणणं आहे? महत्त्वाचं म्हणजे आपण कुठेही जातो तेव्हा आपल्याला जे सहकारी असतं ते ट्रॅव्हलर्स आणि तिथे जाण्यासाठी जर ते चांगले असले तर आपली ट्रिप सक्सेसफुल होते.
आणि म्हणजे दीपेश दादाला जसं भेटलो तसे एवढे फ्रेंडली आहेत ना, म्हणजे खूप छान. आतापर्यंत मी पण खूप फिरलोय, पण असे दादा म्हणजे ट्रॅव्हलर्स स्वतः हे करतात आणि खूप छान वाटलं. जर तुम्हाला सुद्धा कुठे म्हणजे ट्रिप वगैरे काढायची असेल तर दादाला नक्की कॉन्टॅक्ट करा. तर आता दीपेश तू ट्रिप कुठे कुठे अरेंज करतो किंवा तुझे ट्रॅव्हल्स कुठपर्यंत जाते आणि किती पब्लिक असतो? आपली गाडी 20 सीटर आहे. आपण ऑलमोस्ट महाराष्ट्र पूर्ण देशामध्ये कुठेही जातो. कुणालाही गाडी पाहिजे असेल देवदर्शनासाठी किंवा कुठे पिकनिकसाठी तर आपली गाडी 24 तास अवेलेबल असते. कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, आता जी ही आपली महालक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे त्याचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो मी नंबर, आणि समोरसुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर तुम्हाला तुमची ट्रिप आमच्यासारखी सुखरूप आणि सक्सेसफुल करायची असेल तर महालक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्सला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि दीपेश दाला नक्की कॉन्टॅक्ट करा. तर चला, थँक्यू. एकविरा माते की जय.